डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहता शहरात सामाजिक बांधिलकी जपत श्री संत सेना महाराज मंदिरात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उपक्रम राबवण्यात आले. नगरसेवक दशरथ तुपे आणि नगरसेविका सविता सदाफळ यांच्या संयोजनातून मराठी शाळा तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना वही, पेन आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊपणा न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार फ्लेक्सबाजी, पुष्पगुच्छ आणि सत्कार कार्यक्रमांना फाटा देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ, डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, मोहनराव सदाफळ, माजी नगरसेवक गोरख दंडवते, नगरसेवक संदीप मुर्तडक, अजय आगरे, अक्षय बोटे, मंगलाताई दांगे, पंकज पिपाडा, पांडुरंग तुपे, माधव बिडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण हेच खरे समाजाचे भविष्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रवीण तुपे, प्रफुल्ल बिडवे, देवदास तुपे, विनायक तुपे, गौरव तुपे, अभिषेक बोरसे, गणेश तुपे, तुषार तुपे, कैलास सदाफळ आणि किसन बिडवे यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा करण्याचा आदर्श संदेश देऊन समाजापुढे ठेवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. काही ठिकाणी हा उद्या होणार आहे. म्हणून आज जे विद्यार्थी हजर आहे किंवा जे विद्यार्थी उद्या येतील त्यांना सुद्धा या ठिकाणी वया पुस्तकांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तसं जर पाहिलं तर आजची जिल्हा परिषदेची त्यांची शाळेची उपस्थिती पाहून खरोखर मनाला एक आनंद देणारा क्षण या ठिकाणी आहे असं वाटतं. आपण सर्वजण आलात आणि आपण आज आम्ही जो सुरू केलेला उपक्रम आहे याला आपली साथ, आपली सहमती दर्शवली याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. तसेच आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो आजचा वाढदिवस आहे, आज खऱ्या अर्थाने हा वेगळा वाढदिवस आहे. आपण सकाळी पाहिलं असेल की मॅरेथॉन स्पर्धेसाठी जी राहता नगरपालिकेने आयोजित केलेली होती त्याला जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी नाशिक, औरंगाबाद, नगर या ठिकाणून भाग घेतलेला होता. आणि ती सुद्धा स्पर्धा पहाटे 6 वाजता 5:30 वाजता अत्यंत सुंदर अशा रीतीने त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. मी आपल्या शहराच्या वतीने सन्माननीय नामदार साहेबांना आजच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या राहत्या शहरातील माता भगिनी काम करतात, ते सुद्धा अतिशय कठोर काम आहे. आपल्या घरामध्ये एक मुलगा असला तरी आपली दिवसभर चणचण चालू राहते. मात्र या महिला सकाळी स्वतःचं घरचं आवरून या ठिकाणी प्रत्येक अंगणवाडीमध्ये 30 ते 40 मुलं मुली आहेत, ज्यांचं देखील चांगल्या प्रकारचं संगोपन करतात, त्यांना संस्काराचे चांगले धडे देतात. या मुलांचा आपण सत्कार करणार आहोत. या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सर्व मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना आमच्यातर्फे एक छोटासा पेन गिफ्ट आणला आहे, तर स्वीकारण्यासाठी सर्वांनी पुढे आपण
आज नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लहान मुलांना चॉकलेट, बिस्किट, शालेय साहित्य, बिस्किट, उजळणी आणि बॉटल याचं वाटप केलं. आणि एक लहानशी मुलगा आहे या ठिकाणी आहे आणि त्याला तुम्ही मदत करताय, कसं वाटतं या सगळ्या गोष्टी? आम्ही मदत केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्या मुलांना पण आम्ही इथं बोलून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना वस्तू दिल्या, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आज दिनांक 15 जून 2026 आज म्हणजे सुवर्ण दिवस म्हणता येईल. आज माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांनी आपल्या सर्व नगरसेवक कार्यकर्त्यांना पहिले सूचना दिलेल्या होत्या की माझा वाढदिवस पुष्पगुच्छ, फूल वगैरे, हार वगैरे हे काही न करता माझा वाढदिवस मुलांना चिमुकल्यांसाठी मला आपल्याला काय करता येईल बा, तर अशा प्रकारे आमच्या राहता गावातील सन्माननीय नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेविका मॅडम असतील आणि आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका, पालक वगैरे सगळे मिळून आम्ही आणि विशेष करून म्हणजे मतिमंद मुलं इथं आज आले. इतका आनंदांनी साहेबांचा त्यांनी केक कापला. मतिमंद मुलांनी जो त्यांच्या डोळ्यावर अक्षरशः जो केक कापण्याचा भाव होता तो अतिशय म्हणजे बघण्यासारखा होता. आणि या मुलांनी, हे कार्यकर्ता, नगरसेवक हे जे काही असतील यांचं मी मनापासून यथोचित सन्मान आणि त्यांचा सत्कार आणि त्यांचे आभार मानते की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे वाढदिवसाचं नियोजन केलं. आज इथं अनेक पालक आले. आमच्या इथं एकूण 3 अंगणवाड्या ते एवढ्या अंगणवाड्यांची संख्या मिळून आज एवढा भरभरून पालकांचा प्रोत्साह भेटला आम्हाला आणि सर्वांनी हिरिरीने भाग घेतला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि जे हे नगरसेवक जेवढे असतील त्यांचे मी मनापासून धन्यवाद. आणि त्यांनी जे या प्रकारे उत्कृष्ट म्हणजे असं कधी न होणारे असं त्यांनी मुलांना साहित्य वाटप केलं, त्यातून त्यांना काहीतरी शिकायला भेटेल. आणि मुलांच्या आता शिक्त शाळा सुरू झालेल्या आहे, काहींनी पुस्तकं वगैरे घेतलेली नाही. हे सगळं नगरसेवकांनी जे उत्कृष्ट कामगिरी केली. मुलं ते अंकलिपी म्हणा किंवा पाणी म्हणजे महत्वाचा विषय आला, पाणी बॉटल म्हणजे खूप महत्वाचं. त्यांनी ते साहित्य वाटप केलं, पेन्सिल दिली आणि एवढ्यांना सगळ्यांना बिस्किट वगैरे, खाऊ नाश्ता ह्या प्रकारे जे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे मनापासून धन्यवाद. नामदार साहेबांना यातून हा जो मिळणारा आनंद आहे, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो नामदार साहेबांना त्यांचा खूप म्हणजे असा आशीर्वाद रूपी पुष्पांचा जो वर्षाव आहे हा त्या मुलांचा हास्य त्यांना नामदार साहेबांना खूप खूप आयुष्य लाभो. म्हणजे हा दिवस आज खूप आठवणीत आणि उत्स्फूर्त म्हणजे आपल्या साहेबांचा लाडके नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज यांचा जन्मदिवस आहे. आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि त्या दिवसाने आज आम्ही सकाळी नामदार मॅरेथॉन स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत खूप मोठ्या संख्येने उत्स्फूर्त आम्हाला असं प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आज त्याच्यानंतर आम्ही पुस्तक, छोट्या छोट्या मुलांना पुस्तकं, पेन आणि पाणी बॉटल याची वाटप केलेली आहे. छोट्या छोट्या मुलांना खऱ्या अर्थाने साहेबांना वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा आहे. त्यांच्या मनात जे आज साहेबांबद्दल आज त्यांना असं वाटतं की कोणातरी बर्थडे म्हणून आज आम्हाला हे वाटप केलेलं आहे. तर त्याच्या थ्रू त्यांना आशीर्वाद भेटताय साहेबांना छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या वतीने. तर त्यांना साहेबांना उदंड आयुष्य लाभो. हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील, तेही अत्याधुनिक मशीनद्वारे. छातीत दुखतोय का? थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का? अचानक घाम येतोय का? ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच. हृदयाच्या तपासण्यांसाठी 2D इको, ECG, सुरक्षित एन्जिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एन्जिओप्लास्टी व स्टेंट उपचार, अत्याधुनिक कॅथ लॅब, इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट्स उपलब्ध.
अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कमी त्रास, कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, ग्रामीण भागासाठी परवडणारे दर. हृदयाची काळजी आज घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो. संपर्क 75 59 24 31 14. डॉक्टर मड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहाता.